हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। माऊली सद्गुरु सखाराम महाराज की जय। ओम नमो जियाद्य वेद प्रतिपाद्य, जय जय स्वसंवेद्यात्म रूपादयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। शरच्चंद्र बिंबाननं चारुहासं, लसत्कुंडलाकांत गंडस्थलांगं, जपाराग बिंबाधरं कंजनेत्रं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। मला त्या डीजे जाऊ द्या, जाऊ दे डीजे। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं, ईशां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्ध विमुक्तये। सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। माऊली ज्ञानेश्वर की जय। आम्हा काय उचित हे पाहतानच पुरे, मोहे येणे चित्त व्याकुळ माझे। ज्ञानेश्वरीचं आपलं चिंतन पाहत असताना आपण पाहिलं की या व्यामोहरूपी दोषामुळे अर्जुनाचा जो मूळ स्वभाव आहे म्हणजे युद्ध करणे, म्हणजे शास्त्र वृत्ती, ते नष्ट झालेला आणि धर्माविषयी म्हणजे स्वकर्तव्याविषयी व्यामोह चित्त झालेला असा अर्जुन त्या ठिकाणी देवाला म्हणतोय की देवा, माझं खरोखर कल्याण कशात आहे हे तुम्ही मला सांगा, कारण मी तुमचा शिष्य आहे, मी तुम्हाला शरण आलेला। आणि त्यावर भाष्य करताना माऊली फार सुंदर बोलतात। अर्जुन बोलतो की आम्हा काय उचित हे पाहतानच पुरे येतो, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे। आता आम्हाला या ठिकाणी योग्य काय आहे हे विचार करून सुद्धा आम्हाला यावेळी कळत नाही, सुचत नाही। कारण अर्जुन बोलतो की जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे, या मोहाने माझं चित्त हे ग्रासल्या गेलेलं आहे, म्हणजे व्याकुळ झालेलं आहे। माणसाला नेहमी उचित काय ते कळणं आवश्यक आहे, योग्य काय कळलं पाहिजे पहिले। आणि उचित समजलं नाही तर ते नाशाला किंवा अपकीर्तीला कारणीभूत होत असते। म्हणून उचित कळलं पाहिजे, योग्य काय ते पहिले कळलं पाहिजे। उचित जाणावे मुख्य धर्म आधी असं म्हटलेलं आहे। विकारवश माणसाला उचिताची जाणीव राहत नाही, जे विकाराच्या अधीन होतात। काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यासारखे जे विकार आहेत, त्या विकाराच्या अधीन झालेले माणसं उचित काय हे जाणत नाही। क्षुधा तृष्णेने व्याप्त झालेला माणूस उचित काय त्याला कळत नाही। ताणलेल्या माणसाला धर्म कळत नाही। अर्थात विकारवश झालेला माणूस, कामी असणाऱ्या माणसाला उचित काय कळत नाही। कामातुराम न भयम न लज्जा, म्हणजे उचित काय कळत नाही त्याला। क्षुधा तृष्णेने व्याकुळ झालेलाही उचित काय ते कळत नाही। म्हणून त्या ठिकाणी उचित कळलं पाहिजे। जो विकाराच्या अधीन झालेला असतो त्याला उचित कळत नाही। इंद्रियाच्या प्रक्षुब्धतेमुळे
उचित न करे इंद्रियाची उडी असं म्हटलेलं आहे. म्हणजे इंद्रियाच्या प्रक्षुब्धतेमुळे विकारवशात येऊन बुद्धीचा लोप त्या ठिकाणी होतो आणि मोहग्रस्त, व्याधीग्रस्त आणि दरिद्री पुरुषाच्या ठिकाणी मनाची स्थिरता असते. जे मोहानग्रस्त झाले त्याचं मन कधी स्थिर राहत. जे व्याधीनं ग्रस्त असतात म्हणजे रोगी माणसाच्या ठिकाणी मनाची स्थिरता नसते आणि तसं दरिद्री माणसाच्या ठिकाणी सुद्धा मनाची स्थिरता राहत नाही. म्हणून मनाची स्थिरता त्या ठिकाणी यांच्या ठिकाणी नसते. उचित समजण्यासाठी बुद्धी हे निर्दोष असावी लागते, त्रिगुणातीत असावी लागते. पण अशा या मोहग्रस्त, व्याधीग्रस्त, दरिद्र यांच्या ठिकाणी मनाची स्थिरता नाही. त्यामुळे बुद्धी तिथं दोषरहित आहे, गुणायुक्त आहे आणि ते गुणातीत असावी लागते, त्रिगुणातीत व्हावी लागते. ज्या गुणाचा उत्कर्ष बुद्धीत झालेला असतो त्यानुसार माणूस उचित ठरवत असतो. उचित काय अनुचित काय हे त्याच्या बुद्धीत जे गुण निर्माण होतात त्यावरून तो ठरवत असतो. सत्वगुण निर्माण झाला की त्याकरता उचित काय ते वेगळं, रजगुणा निर्माण झाल्यानंतर त्याच्याकरता उचित वेगळं राहते. तमोगुण बुद्धीत निर्माण झाला त्यानंतर की मग तिथं त्याच्याकरता उचित वेगळं राहते. जसा गुण त्या ठिकाणी बुद्धीमध्ये निर्माण होतो तसं तो त्या ठिकाणी उचिताची भरी भाषा करत असतो, त्याच्याकरता ते उचित असतं. म्हणून आपल्याला खरं उचित काय ते कळतच नाही. पण खरं उचित कोणाला कळते? शास्त्राला खरं उचित कळते, देवाला खरं उचित कळते आणि संताला खरं उचित कळते. तेच आपल्याला खरं काय आहे ते सांगू शकतात, उचित काय आहे ते सांगू शकतात. म्हणून तर त्या ठिकाणी देवा प्रार्थना करत असताना असं म्हटलं की करोनी उचित आणि प्रेम घाली हृदयात. म्हणजे उचित करा म्हणजे योग्य करा, आम्हाला त्याला एक बनवा. उचित काय आमच्या करता हे साधूला देवाला कळत असते आणि शास्त्राला कळत असते. म्हणून त्या ठिकाणी उचित कळलं पाहिजे. म्हणून खरं उचित शास्त्र देव संत सांगत असतात, कारण ते निर्दोष असतात, त्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा दोष नसतो. अर्जुन हा बुद्धिमान आणि तेजस्वी आहे, तो मंदबुद्धी नाही. वेद, श्रुती, स्मृती, पुराणे आधीचं त्यानं अध्ययन केलेलं होतं. धर्म काय अधर्म काय त्याला समजत होतं आणि हे युद्ध धर्म आहे असं ठरवून तो रणक्षत्रिय आलाही होता. युद्ध करणं धर्म आहे असं ठरवूनच आला होता काही तो रणक्षेत्रावर, धर्म समजूनच आला होता. पण बुद्धिनिश्चयी माणसास मनाचे सहाय्य आवश्यक असते. बुद्धीचा निश्चय करणाऱ्या मनाला मनाचंही सहाय्य काय असावं लागतं. कारण ज्या वेळेस प्रत्यक्ष क्रियेचा समय ज्या वेळेस येतो तेव्हा त्या ठिकाणी माणूस विरुद्ध वागत असतो. कारण मोहाने मन ग्रस्त झालेलं असल्यामुळे त्याचा बुद्धीवर ताबा राहत नाही. अर्जुनाला सगळं माहित होतं, शास्त्र पुराण हे ते त्याला माहित होतं की युद्ध करणं धर्म आहे की अधर्मी आहे. पण हे माहित असूनही सुद्धा तो युद्ध करते असा का म्हटला? कारण मोहानं त्याचं मनग्रस्त झालं. मोहानं मनग्रस्त झाल्यानंतर त्या मनावर माणसाचा ताबा राहत नाही. म्हणून त्या ठिकाणी माणूस अशा वेळेस उचित काय समजेल हे सांगता येईल. आणि अशा वेळेस अर्जुन त्या ठिकाणी उचित वेगळंच समजू लागला. युद्ध न करणं हेच तो त्या ठिकाणी उचित समजू लागला. म्हणजे त्या ठिकाणी तो ज्या वेळेस क्रियेचा समय आला त्यावेळेस तो विरुद्ध वागू लागला. बुद्धी निश्चयात्मक असली तरी संकल्प विकल्प करणारं मन आहे. निश्चय करणं काम कोणाचं आहे? बुद्धीचं. अंतःकरणाचे 4 भाग, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. जे मनन करते ते मन, जे निश्चय करते ते बुद्धी, चिंतन करते ते चित्त आणि मीचा जे अभिमान धारण करते तो अहंकार. पण मनाचं काम काय? संकल्प आणि विकल्प करणं. हा मनाचा स्वभाव आहे. संकल्प विकल्पात्मक मन हा असं म्हटलं. हा निश्चयात्मिका बुद्धी.
मनात पहिले संकल्प विकल्प निर्माण होते. कीर्तनाला जाऊ का पिक्चरला जाऊ, कीर्तनाला जाऊ संकल्प, का पिक्चरला जाऊ, पिक्चरला जाऊ विकल्प. आणि असे दोन मनात विकल्प झाले की त्यावर मग निश्चय होतो, नाही कीर्तनालाच जाऊ, हे बुद्धी आहे. म्हणजे जे निश्चय करते ते बुद्धी, निश्चयात्मका बुद्धी. बुद्धी जरी निश्चय करणारी असली तरी संकल्प आणि विकल्प हे मनात निर्माण होत असतात. संकल्प आणि विकल्प हे मनात निर्माण होत असतात, बुद्धीच्या अधीन ते राहत नाही. आणि मन का त्या ठिकाणी मोहाने ग्रासलं म्हणजे बुद्धीच्या काही असलेल्या ज्ञानशक्तीचा लोप होतो. मनात मोह निर्माण झाला की बुद्धीच्या ज्ञान कुठे आहे, ज्ञानाचा संबंध काही बुद्धी, बुद्धी ज्ञानशक्तीचा त्या ठिकाणी लोप पाहतो, बुद्धीच्या ठिकाणी असणाऱ्या ज्ञानशक्तीचा लोप होतो. म्हणून अर्जुन म्हणतो की माझं मन या ठिकाणी मोहानं व्याकुळ झालेलं आहे. म्हणून जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे झाल्याने काय, आता मन व्याकुळ झालं त्यामुळे काय करावे आणि काय करू नये हे मला या ठिकाणी सुचनाचं झालं. भ्रमती वचने मनहा, माझं मन हे भ्रमानं त्या ठिकाणी ग्रासले गेलं. आता त्या ठिकाणी अर्जुन देवाला बोलतोय, तिमिरावरुद्ध दैसे सृष्टीचे तेज भ्रंशे, आणि मग पाशीत असताना दिशे वस्तुदात. तिमिरावरुद्ध दैसे म्हणजे ज्याप्रमाणे तिमिर रोगाने किंवा अंधकाराने आवृत्त झालेल्या नेत्राचं तेज नष्ट होते आणि मग कोणताही पदार्थ जवळ असला तरी त्या ठिकाणी दिसत नाही. म्हणजे तिमिरावरुद्ध दैसे म्हणजे अंधकारानं आवृत्त झालेल्या नेत्राचं तेज, म्हणजे डोळ्यावर पडळ आलं आणि डोळ्यावर पडळ आल्यानंतर त्या ठिकाणी मग जवळ असलेली वस्तू सुद्धा त्या ठिकाणी माणसाला दिसत नाही. जवळची वस्तू दिसत नाही का, दृष्टीत दोष आला म्हणजे दृष्टीत रोगाने ग्रस्त झाली, डोळ्यात काहीतरी रोग आला म्हणजे काय, त्या ठिकाणी डोळ्यावर पडदा आला म्हणजे मग दिसत नाही. जवळ असलेली पाशीच असताना दिसत म्हणजे जवळ असलेली वस्तू सुद्धा त्याला दिसत नाही. चित्त मोहग्रस्त झालं म्हणजे काय, काय स्थिती होते चित्त मोहग्रस्त झालं म्हणजे, ते दृष्टांताने या ठिकाणी सांगितलं की डोळा हा पाहणारा खरा, पाहल्या कशाच्या द्वारा जाते, डोळ्याच्या द्वारा. डोळा पाहणारा खरा पण त्याला प्रकाशाचं साह्य लागते. प्रकाशाचं साह्य असलं की त्या ठिकाणी डोळा पाहू शकते. डोळा आहे ते पण अंधार आहे, मग अंधारात वस्तू दिसेल का, नाही. एखाद्या खोलीमध्ये त्या ठिकाणी एखादी वस्तू ठेवलेली आहे, त्या खोलीत गळत अंधार आहे, मग गळत अंधार असणाऱ्या खोलीत ती वस्तू पाहण्यासाठी आपण गेल्यानंतर ती दिसेल का, दिसणार नाही. का दिसणार नाही, कारण त्या ठिकाणी अंधकार आहे. पण ती वस्तू दिसण्यासाठी डोळे आहेत पण त्याला प्रकाशाचं साह्य लागेल, त्यावेळेस ती वस्तू दिसेल. डोळा देखणाही आहे माऊली बोलतात, आणि त्याशी सूर्य नव्हता साये चित्त पदार्थ. नाथ महाराजांची सुंदर उभी आहे, डोळा देखनाची आहे त्याशी सूर्य नव्हता साये, चित्त पदार्थ देखोनी न लाहे स्तब्ध नाही. म्हणजे अंधारामध्ये त्या ठिकाणी एखादा पदार्थ असूनही सुद्धा, चित्त असूनही सुद्धा तो आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. डोळा देखणार पाहणारा आहे तरी दिसत नाही का, सूर्य नव्हता साये म्हणजे तिथं प्रकाश नव्हता, आणि प्रकाश नसल्यामुळे चित्त असलेला पदार्थही सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही, पदार्थ दिसत नाही. म्हणून बुद्धीच्या डोळ्याला मनाचा प्रकाश नसला तर मग त्या ठिकाणी ती बुद्धी प्रभावशाली होत नाही. जसं डोळ्याला प्रकाशाचं साह्य आहे तसं बुद्धीच्या डोळ्याला मनाच्या प्रकाशाचं साह्य आहे. आणि बुद्धीच्या डोळ्याला मनाच्या प्रकाशाचं साह्य एकदा प्राप्त झालं की मग त्या ठिकाणी वस्तू आपल्याला ती दिसल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्या ठिकाणी हा दिलेला दृष्टांत आहे. तिमिरावरुद्ध दैसे दृष्टीचे तेज भ्रंशे, मग पाशीत असताना दिसे वस्तुदा देवा तैसे मद जाहले, जे मन हे भ्रांती ग्रासिले, आता काय हे तापले ते येणे. म्हणून त्या ठिकाणी अर्जुन म्हणतो देवा त्याचप्रमाणे माझं झालेलं आहे. कसं, म्हणजे डोळे आहेत पण प्रकाशाचं साह्य नाही म्हणून दिसत नाही.
देवा तैसे मज राहिले, त्याप्रमाणे माझं झालं जे मन हे भ्रांती गाठले, कारण माझं मन हे भ्रमानं त्या ठिकाणी व्यापलेलं आहे. आणि मग भ्रमाने व्यापल्यामुळे अशा स्थितीमध्ये आता काय हित आपुले तेही नेन, म्हणजे आता माझं हित कशात आहे तेही मी जाणत नाही, नेमकं खरं हित कशात आहे हेही मला त्या ठिकाणी समजत नाही. भ्रांतीलाच या ठिकाणी भ्रम म्हटलेला आहे. भ्रांतीनं मला ग्रासलं म्हणजे काय झालं, भ्रम झाला. त्याला अविवेक असं म्हटलं गेलं, त्याला अज्ञान असं म्हटलं गेलं, असे नाव आहेत त्याला. म्हणजे वस्तू जवळच असते, परंतु भ्रांत चित्त झालं असता ती दूर असल्यासारखी वाटते. म्हणजे जवळ वस्तू असूनही ते दूर असल्यासारखी वाटते, असते जवळ, पण त्याच्यावर काहीतरी भ्रांतीचा पडदा आला म्हणून ती वस्तू जवळ असून दिसत नाही. काय झालं, एक मोठा त्या ठिकाणी उत्सव होता आणि उत्सवामध्ये मिरवणूक निघाली. म्हणजे आता मिरवणुकीमध्ये हे जे काही बाया मंडळी असतात ते काय करतात, अलंकार धारण करतात. मग अलंकार धारण करतात, एका स्त्रीनं त्या ठिकाणी अलंकार धारण केले आणि नथ नाकामध्ये घातली, पण गर्दीमध्ये काय ते नथ नाकातली निसटली आणि ती नथ पडलेली नथ ती त्या ठिकाणी नथ पडली. तिच्या नंतर लक्षात आलं, आरशामध्ये पाहिलं नथ पडली, पण कुठे पडली माहित नाही, म्हणून सगळ्या घरामध्ये पाहू लागली, नथ सापडेना, नथ सापडत नाही, कुठे गेली असेल, कुठे गेली असेल, कुठे गेली असेल, म्हणून त्या ठिकाणी व्याकुळ झाली. नथ दिसत नाही म्हणून इकडे तिकडे पाहिलं, सगळीकडे पण दिसली नाही. एक शेजारी आली, तिनं पाहिलं की ते नथ तिच्याच मंगळसूत्रामध्ये अडकलेली आहे, पण तिला ती दिसली नाही. म्हणून हे म्हणले तुझी नथ मी दाखवतो म्हणे. मग एक करावं लागेल, काय, मला चहा पाचशेल म्हणे. ते म्हणे चहा को एक कप नाही 2 कप पाहिजे. मग ते म्हणे फक्त माझी नथ दाखवून दे. तिनं सांगितलं ये म्हणे आरशाच्या समोर. आरशाच्या समोर तिला उभं केलं. आरशासमोर उभं केल्याबरोबर तिनं आरशात पाहिलं, मंगळसूत्रामध्ये तिची नथ तिला त्या ठिकाणी दिसली. म्हणजे जवळच होती, पण जवळ असूनही दुसरीकडे पाहत बसली. म्हणजे याला आपल्या सोप्या भाषेत एक म्हण आहे, काकेत कळसा आणि गावाला वळसा. आहे जवळ, तुझं आहे तुझं पाशी आणि परी तू जागा बुल्लाशी. म्हणजे नथ जवळ असूनही सुद्धा दुसरीकडेच पाहत बसली. म्हणजे जवळ असूनही तिला ती वस्तू दिसली नाही. म्हणजे त्या ठिकाणी कशामुळे दिसली नाही, कारण पडदा आळवा होता. कोणता, पदर आळवा होता, त्यामुळे दिसला नाही. आरशाच्या जवळ आली, बाजूला झाला पदर, बाजूला केला आणि परिणाम तिला त्या ठिकाणी नथ दिसली. म्हणजे पडदा आळ आला की जवळ असलेली वस्तू दिसत नाही, तसा भ्रांतीचा पडदा जवळ आला की आत्म वस्तू जी आहे ती दिसत नाही. या आत्म जे आपली मुख्य वस्तू आहे ती दिसत नाही. म्हणजे जवळ असूनही त्या ठिकाणी आपल्याला ती नसल्यासारखी वाटते. सर्व प्राणी मात्राचं हित म्हणजे काय आहे, सर्व प्राणी मात्राचं हित ह्या आत्म्याच्या ठिकाणी, म्हणजे आत्माच आहे. प्राणी मात्राचं हिताचं ठिकाण म्हणजे आत्मा आहे, जी सकळ भूतांच्या हिती निरालंबी अव्यक्ती. आत्माच हे सगळ्यांच्या हिताचं ठिकाण. याची प्राप्ती झाली की जीवाला मागची पुनरावृत्ती कायमची नाहीशी होऊन जाते. म्हणजे एक वेळ त्या ठिकाणी जीवाच्या मागची पुनरावृत्ती जाण्याकरता त्याला काय करावं लागेल, आत्म्याची प्राप्ती त्याला व्हावी लागेल. म्हणजे ततपदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन गतान निवर्तन्ति भूयः. असा हेतरूपी जो आत्मा आहे तो त्या ठिकाणी जीवा सन्निध असतो, जीवाच्या जवळ आहे. पण जवळ असूनही सुद्धा मोहाने जीव भ्रांत झाल्यामुळे त्याला त्याची जाण होत नाही. आत्मा किती जवळ आहे म्हणतात, पण एवढ्या जवळ असूनही सुद्धा त्या आत्म्याचा माणसाला विसर पडतो, म्हणजे त्याची त्याला जाण होत नाही. माऊली त्याकरता फार सुंदर ओव्या दिलेल्या आहेत. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू की भ्रांताशी कामू विषयावरी. म्हणजे हृदयामध्ये परमात्मा बोलतो मी हृदयातच आहे, पण हृदयात असूनही सुद्धा मी त्या ठिकाणी दिसत नाही. म्हणजे का दिसत नाही, भ्रांताशी कामू विषयावरी. म्हणजे जवळ असून सुद्धा त्या ठिकाणी मी दिसत नाही. का निदैवाच्या परिवरी लोया रुतल्या हाती सहस्रवरी परे ते तबै सोनी उपवास करी का दरिद्री दिये. निदैवी मनुष्य आहे आणि त्या ठिकाणी दारिद्र्यामध्ये जीवन व्यतीत करतो,
आणि जिथं बसून शिळ्या भाकरीचे तुकडे मोडतो, जिथं बसलेला आहे त्याच्याच खाली धनाचा हांडा आहे, पण त्याला दिसतो का? नाही. म्हणजे किती निर्दैवी आहे. म्हणजे जवळ खाली धनाचा हांडा असून सुद्धा वर भाकरीचे तुकडे मोडतो. तशीच गत आपली झाली. आत्मा एवढ्या जवळचा आपल्याला असूनही सुद्धा, तो आत्मा जवळ असूनही सुद्धा आपल्याला त्याची जाण होत नाही. पण त्याला जाणत नाही त्याचे, अर्थात त्याला आपण जाणत नाही जवळ असूनही सुद्धा. का? कारण भ्रमामुळे. म्हणून या ठिकाणी प्रपंचात प्राप्त नाही ते प्राप्त करून घ्यायचं असते. ज्या वस्तू प्रपंचात प्राप्त नाही त्या प्राप्त करून घ्यायच्या असतात. पण परमार्थात तसं नाही. परमार्थात प्राप्त वस्तूचीच म्हणजे आत्मप्राप्तीचीच त्या ठिकाणी परत प्राप्त करून घ्यायची असते. आत्मा प्राप्तच आहे, पण प्राप्त असणारा आत्मा भ्रांतीमुळे कळत नाही, जाणल्या जात नाही. म्हणून परत तो जाणणं म्हणजे काय? प्राप्त झाल्यासारखा वाटला, प्राप्तच आहे, पण जाण नसल्यामुळे परत प्राप्त झाल्यासारखा वाटला. म्हणून परमार्थात प्राप्ताचीच प्राप्ती म्हणजे प्राप्त वस्तूचीच म्हणजे आत्मप्राप्तीचीच प्राप्ती करून घ्यायची असते. आत्मा हा जीवास नित्य प्राप्त असतानाही सुद्धा भ्रमामुळे तो अप्राप्तवत वाटतो. आत्म्याची नित्य प्राप्ती, नेहमी प्राप्ती, पण नेहमी प्राप्ती असूनही सुद्धा तो आपल्याला अप्राप्तवत वाटतो. म्हणजे प्राप्त नाही असा तो आपल्याला वाटतो. म्हणून माझीची मी नव्हती, माझीची मज नोळखती, अहम ममता भ्रांती विषयांत झाली. माझेची, माझे दादे पण मी नाही, माझेच मन नोळखती, माझेच आहे पण मज नोळखती, मला ओळखत नाही. माझेची मज नोळखती, अहम ममता भ्रांती विषयांत झाली. अहम ममतेमुळे या भ्रांतीमुळे ते विषयांत झाले, विषयातच होते आणि त्यामुळे मला ते जाणत नाही. अजूनही मायाभ्रमाने व्याप्त असल्याने, अर्जुनही त्या ठिकाणी मायाभ्रमाने व्याप्त असल्याने लढण्यात हित की अनहित आहे असा सामान्य प्रश्न त्या ठिकाणी विचारतोय. किंवा माझं लढण्यात हित आहे काय? युद्ध न करण्यात हित आहे, कशात हित आहे? तर अर्जुन त्या ठिकाणी देवाला विचारतो. पण भ्रमानं माणूस उचित अनुचित हे सगळं त्या ठिकाणी विसरून जात असतो. देवाने त्याला प्रथमतः आत्मज्ञान सांगितलेलं आहे, पण भ्रमानं माणूस उचित अनुचित सगळं विसरून जातो. अर्जुनाचं मन इथे भ्रांतीनं ग्रासल्या गेलेलं आहे, भ्रमाने ग्रासल्या गेलं. माझं खरं हित कशात आहे हे तो असं विचारतो. भ्रांत मनात बुद्धीची विवेचक शक्ती जी असते ती त्या ठिकाणी नाहीशी होऊन जात असते. मन भ्रांत झालं की विवेचक बुद्धी जी आहे म्हणजे योग्य काय अयोग्य काय निवड्याची जी बुद्धी आहे ती त्या ठिकाणी नाहीशी होऊन जाते. बुद्धीचे द्वार झाकविले गेले असं म्हटलेलं आहे. म्हणून त्या भ्रांतीमुळे बुद्धीचं दार थाकल्या जाते आणि उचित काय अनुचित काय कळत नाही. म्हणून हे मला आता उचित काय योग्य काय ते मला कळेना. म्हणून तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे निकेती आम्हा सांगावे आणि जे सका सर्वस्व आढवे आम्हाशी तू. श्रीकृष्णा म्हणून तुम्ही या संबंधीचा विचार करा. श्रीकृष्णा तुवा जाणार, तुम्हीच जाणार बाबा, तुम्ही त्याचा विचार करा आणि निके काय ते आम्हाला सांगा. म्हणजे योग्य काय म्हणजे चांगलं काय ते तुम्ही आम्हाला सांगा. जे सका सर्वस्व आढवे आम्हाशी तू, कारण आमचा प्रिय मित्र आणि आमचं एकंदर सर्व काही तूच आहे बाबा. असं अर्जुन देवाला म्हणतो की आमचा मित्रही कोण आहे? तूच आहे आणि सर्व काही आमचं तूच आहे आता म्हणतो. जे प्रत्युपकाराची अपेक्षा करून प्रेम करणारा असतो तो मित्र असतो. प्रत्युपकाराची अपेक्षा करणं म्हणजे मी त्याच्यावर उपकार केले तर त्यानं माझ्यावर उपकार करावे अशा भावनेनं जो प्रेम करतो तो मित्र असतो. आणि देणे घेणे मित्राच्या ठिकाणी असते. पण प्रत्युपकाराची अपेक्षा न करता प्रेम करणारा असतो तो सखा असतो. आणि अर्जुन म्हणतो देवा तू माझा सखा आहेस. चांगला व आपत्काळ या दोन्ही वेळी जो निस्वार्थ बुद्धीने उपयोगी पडतो तोच खरा त्या ठिकाणी हित सांगू शकत असतो.
म्हणजे दोन्ही काळात, म्हणजे चांगल्या काळातही आणि आपत काळातही. जे चांगल्या काळात सोबत असतात, नापात काळात सोडून जातात, ते आपल्याला हिताचा विचार नाही सांगू शकत. आणि दोन्ही काळात जे निस्वार्थ बुद्धीने आपल्या सोबत राहतात, उपयोगी पडतात, तेच खरे त्या ठिकाणी हित सांगू शकतात. आणि आता याच्या पुढे ज्या 4 ओव्या आहेत, त्या 4 ओव्यातून अर्जुन आपली अनन्यता, आपली एकनिष्ठता या ठिकाणी आता व्यक्त करतो. इतर आश्रयाचा त्याग करून केवळ एकाचाच आश्रय करणे याला अनन्यता असं म्हटलं जातं. म्हणजे बाकी सगळ्या आश्रयाचा त्याग करायचा आणि एकाचाच त्या ठिकाणी आश्रय करायचा, त्याला अनन्यता म्हणतात. म्हणजे अन्याश्रयानाम त्यागो अनन्यता असं म्हटलेलं आहे. म्हणजे अन्य आश्रयाचा त्याग करणं यालाच अनन्यता असं म्हणतात. असं कोण असतो? असा भक्त देवाशी अनन्य असतो, शिष्य गुरुशी अनन्य असतो. त्या ठिकाणी पतिव्रता पतीशी अनन्य असते. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, त्याप्रमाणे म्हणजे पतिव्रतीला जसा व्रतार प्रमाण असतो तसा तो त्या ठिकाणी अनन्य असतो. म्हणजे पतिव्रता पतीशी अनन्य असते. अर्जुना, जी आपली अनन्यता प्रगट करीत असला, या ठिकाणी अर्जुन जरी आपली अनन्यता प्रगट करत असला तरी भगवान सर्व सामर्थ्यशाली आहेत याची त्याला जाणीव आली नाही, त्याची त्याला जाणीव नाही. तो अनन्यता प्रकट करतो आहे, पण भगवान सर्व सामर्थ्य शक्तिशाली आहे याची त्याला अजून जाणीव नाही. तो अजून भगवंताला आपला स्नेहीच समजतो, अजूनही तो भगवंताला आपला सखा समजतो, अजूनही तो भगवंताला आपला मित्र समजतो. नव्हे तर देवास त्या ठिकाणी, एवढंच नव्हे तर तो देवाला त्या ठिकाणी म्हणतो की या युद्धासारखं जे काही घोर पाप आहे, म्हणजे युद्धासारखं घोर कर्म, घोर पाप तुम्ही मला या ठिकाणी करायला सांगता, देवा तुला लाज कशी वाटत नाही? अर्जुन असं म्हणतो देवाला. म्हणजे देवाची लाज काढतो मला अर्जुन म्हणतो, देवा या युद्धात मला पाळताना तुला लाज कशी वाटत नाही असं म्हणतो. त्या ठिकाणी माऊलीची भाषा आहे, त्यामध्ये माऊली काय म्हणतात किंवा अरे हे तू मला युद्ध करायला लावतो, तरी माते केली हरी मनशी पार्था संग्राम करी, आणि ये लाजशी ना महागोरी कर्मी सुटा. या कर्मामध्ये टाकत असताना देवा तुला लाज कशी वाटते ना, तुम्हाला हे कर्म तू करायला लावतो. म्हणजे देवाचं सामर्थ्य शक्तिवान देव आहे असं अर्जुन त्या ठिकाणी जाणला नाही, म्हणून त्या ठिकाणी देवाशी बोलताना आता बोलतो. म्हणजे गीता उपदेशापूर्वी अर्जुन देवाशी सखा या नात्याने स्पर्धा करत होता, याची देवालाही जाणीव होती. कारण अर्जुनाने भगवंतात आपलं सारथ्य करण्यास सांगितलं होतं. तो माझ्याशी स्पर्धा करतो ते योग्यच आहे असं म्हटलं आहे. ओपन्नमिदं पार्थ यस्पर्धाशी मया सह सारथ्यम ते करिष्यामि काम संपद्यता तव असं म्हटलेलं आहे. गीतेतील विश्वरूप दर्शनानंतर मात्र अर्जुनाला श्रीकृष्ण भगवान आहेत याची साक्ष पडली. अर्जुनाला श्रीकृष्ण भगवंताची साक्ष 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शन झाल्यानंतर पडली. नाही तोपर्यंत तो सकाळ समजत होता. आजपर्यंत देवाशी बरोबरीच्या नात्याने तो वागल्याबद्दल देवाला खंत त्या ठिकाणी तो व्यक्त करतो देवाजवळ, आणि देवाची क्षमा याचना करतो, क्षमा मागतो देवाला की बाबा आतापर्यंत मी तुझ्यासोबत सखा म्हणूनच त्या ठिकाणी वागलो. सखेती मत्वा प्रसदम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती अजानता महिमानंत वेदम मन प्रमादात प्रणयेन वापी. म्हणून बाबा आजपर्यंत मी सखा म्हणूनच तुझ्यासोबत वागलो, पण देवा बाबा हे खरं काय खोटं काय हे तुलाच कळते, हे तूच जाणू शकतो, म्हणून नेके काय ते आम्हा सांगावे. का? कारण सखा सर्वस्व आगवे आम्हाशी तू. सखा म्हणजे सखा तर आहेच, पण सर्वस्व तू आमचा आहे. सर्वस्व म्हणजे काय? मग देवाशी सगळे नाते अर्जुन जोडतो आणि अर्जुन म्हणतो देवा तू आमचं कोण आहेस? मग ते पुढच्या ओळीत सांगितलेलं आहे, तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूची सदा रक्षता पदयामते. या ओळीचा विचार आपण उद्याच्या भागामध्ये त्या ठिकाणी करू. झालेली सेवा या ठिकाणी माऊलीच्या चरणी समर्पित. कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमद द्यावे पसाय दानये। जे खळांचे व्यंकटी सांडो, तया सत्कर्मे रती वाढो। भूता परस्परे दळो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर दावो। विश्वस्व धर्म सूर्य पावो, जो जे वांछिल तो ते लावो। प्राणी दात वर्षत सकळ मंगळे, ईश्वरनिष्ठांची मांडलियाळी। अनवर्त भूमंडळी भेटतो तयावता, तला कल्पतरुचे यारव। चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे। चंद्रमेघी अलांछन, मार्तंड जे तापहीन। ते सर्वाई सदा सज्जन, सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी। पूर्ण होनी तिने लोकी, भजितो आदि पुरके अखंडित। आणि ग्रंथोपजीवे विशेष लोके, दृष्टादृष्ट विजयी व्हाविजी। एतमने श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसाऊ। येणे वरे ज्ञान देऊ सुख्या झाला, येणे वरे ज्ञान देऊ सुख्या झाला, येणे वरे ज्ञान देऊ सुख्या झाला। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। सद्गुरु दोग महाराज की जय।